उद्धव ठाकरेंची आज जळगावात जाहीर सभा होणार आहे। उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांच्यासाठी आज शहरातील शिवतीर्थ मैदानावर सभा होणार आहे। भाजप कार्यालयासमोरील मैदानावर ही सभा होते आणि या सभेचा या ठिकाणचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे करण पवार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर येणार आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास ते जळगावच्या विमानतळावर येणार आहे आणि त्या ठिकाणी 7 वाजेच्या सुमारास ते जळगावच्या शिवतीर्थ मैदान याच ठिकाणी ते सभा घेणार आहे। सुमारे 15,000हून अधिक लोकांची बसण्याची याच ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र आज बघायला गेलं तर याच मैदानाच्या समोर जे आहे भाजपाचं संपर्क कार्यालय तसंच मंत्री गिरीश महाजन यांचं देखील कार्यालय आहे। यांच्याच कार्यालयाच्या समोर आज उद्धव ठाकरे यांची ही सभा होणार आहे। याच ठिकाणी बसण्याची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे, खुर्च्या टाकण्यात आलेल्या याच ठिकाणी जे सभा मंडप करण्यात आलेला त्या ठिकाणी पदाधिकारी वगैरे पाहणी करतात आहे। नेमकं उद्धव ठाकरे आज कशा पद्धतीने आपली तोफ या ठिकाणी धरणार, कारण की बघायला गेलं जळगाव जिल्ह्यात 3 मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखता आहे। तर एकीकडे बघायला गेलं तर शिंदे गटामध्ये जाण्याची संख्या जी होती ती जळगावमध्ये सर्वात मोठी होती। त्यामुळं आज उद्धव ठाकरे याच आपल्या मतदारांना किंवा आपल्या शैलीमध्ये कशा पद्धतीनं याच विरोधकांचा समाचार घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।